अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नाशिक जिल्हा तलवारबाजी महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय सब ज्युनियर तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय तलवारबाजी सचिव राजीव मेहता आणि उपाध्यक्ष अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी माजी प्राचार्य रवींद्र मोरे, नाशिक तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष दत्ता पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे, नगरसेवक अशोक कदम, सुरेश सदादे, डॉक्टर प्रतापराव कोठावळे पाटील, सुरेंद्र कोठावळे उपस्थित होते। प्रारंभी अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले। आयोजित करण्यात आलेली या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे माननीय सन्माननीय अण्णासाहेब पाटील, उद्घाटक माजी प्राचार्य आणि संस्थापक सन्माननीय रवींद्र मोरे सर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले कालिका देवी संस्थानचे सरचिटणीस डॉक्टर प्रतापराव कोठावळे, संचालक श्री सुरेंद्र पाटील कोठावळे साहेब, त्याचप्रमाणे ओझर नगरपालिकेचे नगरसेवक अशोकरावजी कदम साहेब, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, त्याचप्रमाणे सुरेश सादळे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेत निश्चितच की या तलवारबाजी स्थापना जरी नागपूरमध्ये झाली असली तरी याचा खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार नाशिकमध्ये जास्त झालेला आहे। आज आपल्याला तुम्हाला कल्पना आहे की नाशिकमध्ये 15 छत्रपती आवडते खेळाडू आहेत। आता भविष्यातली जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्हाला भविष्यात जाऊन आपल्याला पुढे चांगल्या परफॉर्मन्स दाखवायचा आहे। आता तुम्हाला कल्पना आहे की नाही, 20 तारखेपासून कॅडेटची राष्ट्रीय स्पर्धा उत्तराखंड या ठिकाणी होणार आहे। आता तुमच्या आजच्या स्पर्धेतून निवडलेला संघ हा संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगलं जे संपादन अशी मला अपेक्षा व्यक्त करतो। मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील, रवींद्र मोरे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। आज या स्पर्धेतून तुम्ही विजयी व्हाल, संभाजीनगरमध्ये तुम्ही जाल राज्य स्पर्धेत, तिथून राष्ट्रीय स्पर्धेत जाल आणि हेच मुलं भविष्यातले ते छत्रपती पुरस्कार एखादा याच्यातला पुरस्कार मिळविल आणि आपल्या जिल्ह्याचं, आपल्या हायस्कूलचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव तुम्ही निश्चित तुम्ही गाजवाल, तुम्हाला खात्री आहे। यातूनच खेळाडू तयार होणार आहे। याच वयामध्ये ही खेळाची तुम्हाला आवड लागली आणि त्यातूनच तुमचं करिअर तुमचं मोठं होईल, तुम्ही चांगले खेळाडू व्हाल। तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की निश्चितच तुमची तयारी जोरदार दिसते, कारण तुमचा हा जो तलवारबाजीचा युनिफॉर्म आहे किंवा तुमच्या त्या सॉर्ड आहे या पाहिल्यानंतर निश्चितच तुमची तयारी जोरात आहे, उत्साह चांगला आहे। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपल्या इथं दरवर्षी होत असतो, तर खूप प्रॅक्टिकल सगळं आपल्यामध्ये रमतात। इथून तयार होणारे विद्यार्थी अत्यंत चांगलं असं यश संपादित करतील आणि पुढं आपल्या नाशिकचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये गाजवतील अशी मला अपेक्षा आहे। मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण चांगलं यश संपादित करायला अशी अपेक्षा आपल्याकडून सगळ्यांकडून व्यक्त करतो। उद्घाटन प्रसंगी आपल्या कालिका ट्रस्टचे अध्यक्ष मान्य अण्णा पाटील सर, मान्य रवींद्र मोरे सर, मान्य दत्ता पाटील सर, मान्य डॉक्टर प्रताप कोठावळे सर, मान्य सुरेंद्र कोठावळे सर, मान्य अशोक दुधारे सर, मान्य सुरेश सादळे सर हे उपस्थित झाले। मी नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनतर्फे यांचं आभार व्यक्त करतो। या प्रसंगी दीपक निकम पाटील, मनोज मस्के, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा, राहुल फडोळ आणि पालक उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।